बातमी आता हाती आले। महाराष्ट्र शासनाकडून सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली आहे। काही महत्त्वाचे पालकमंत्री अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये। अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवलंय, मात्र धनंजय मुंडे यांना देण्यात आलेलं नाहीये। ज्याची चर्चा होती ते झाले। याशिवाय अजित पवार यांच्याकडे आधी असलेलं पुण्याचं पालकमंत्री पद सुद्धा कायम ठेवण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे यांना दिले जालन्याचं पालकमंत्री पद, तर रायगडचं पालकमंत्री पद जे फक्त या सरकारमध्येच नाही तर याच्या आधीच्या सरकारमध्ये पण चर्चेत होतं। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले। आदिती तटकरे महिला आणि बाल कल्याण मंत्री यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा पुन्हा एकदा सोपवण्यात आलेली आहे। याशिवाय महाराष्ट्रामधल्या सगळ्याच जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पद घोषित करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जी इच्छा व्यक्त केली होती की मला गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आलेली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्याचं पालकमंत्री पद असेल। मुंबई शहरची सुद्धा जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याचकडे देण्यात आलेली आहे आणि पुण्याचे पालकमंत्री असतील अजित पवार। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांची पालकमंत्री पद देण्यात आलेली आहेत। अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल बरीच चर्चा होती, कारण बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आहेत। बीडमध्ये 2 मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत। दोन्ही मंत्रिपदं मुंडे कुटुंबांमध्येच आहेत, मात्र एक मंत्रिपद भाजपचं आहे, दुसरं मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे। जेव्हा बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण समोर आलं त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी समोर यायला लागली। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, त्यावेळेस त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये अशीही मागणी करण्यात आली होती आणि तेच पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेलं आहे, मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे नाहीत तर अजित पवार आहे। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी पालकमंत्री पदाच्या यादीबद्दल आणखी माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत। सागर, 2 महत्त्वाचे जिल्हे होते, एक तर रायगड आणि दुसरा बीड। रायगडमध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरेंकडेच पालकमंत्रीपद दिलं गेलंय आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची सगळ्या राज्यामध्ये चर्चा होती। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे दिलं गेले। याशिवाय या यादीमध्ये आणखीन काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत? कविता, या पालकमंत्री पदाच्या मध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या नोंद करायला हव्यात। एक तर म्हणजे अजित पवार यांच्याकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते की जे एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहत होते आणि त्यावेळेस त्यांच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत होती की सगळ्या जिल्ह्यांकडे कसं लक्ष देणार। आता जर पाहिलं तर या यादीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे 2 प्रमुख नेते आहेत की ज्यांच्याकडे 2-2 जिल्ह्यांची जबाबदारी दिली। त्याच्यामध्ये अजित पवारांकडे अर्थातच पुणे हे त्यांचा सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून अर्थात त्यांच्याकडे आहेच आहे, पण दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये परत एकदा अजित पवारांनी हातात नेतृत्व घेतलं दिसून येतं। धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री दिला जाऊ नये अशा स्वरूपाची भूमिका तिथे स्थानिक आमदारांची, सत्ताधारी आमदारांचीच होती। अजित पवार हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे खराच जिल्हा धनंजय मुंडे चालवणार की अजित पवार चालवणार हे पुढच्या कालावधीमध्ये दिसेल। पण तुर्तास तरी बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतः घेतलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधल्या पालकमंत्रीपद चालवण्याचं वाल्मिक कराड हेच फक्त चेहरा होता असं म्हटलं जात होतं। आता अजित पवारांनी स्वतः ती भूमिका हातात घेतल्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहावं गरजेचं राहील। दुसरा मुद्दा राहतो तो म्हणजे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदेंनी आता सुद्धा 2 जिल्हे महत्वाचे घेतलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फार हे महत्वाची गोष्ट राहणार आहे। एक तर मुंबईचं पालकमंत्रीपद स्वतः एकनाथ शिंदेने स्वतःकडे ठेवलेलं आहे, दुसरीकडे ठाण्याचं सुद्धा ते पालक आणि मालक असे दोन्ही गोष्टींनी म्हटलं जातं एकनाथ शिंदेंना, तोही त्यांनी जिल्हा स्वतःकडे ठेवलेला आहे। आपणास माहित आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे आणि कल्याण डोंबिवली अशा महत्वाच्या महापालिका येतात, त्या शिंदेच्या हातात स्वतःकडे कायम पुढील कालावधीमध्ये राहणं हे गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेली आहे। पण चर्चा मात्र मुंबईची आहे, कारण की मुंबईत असं म्हटलं जातं की मंगलप्रभात लोढा यांच्याकडे शहरचं पालकमंत्रीपद दिलं जाईल आणि उपनगरचं आशिष शेलार यांच्याकडे राहील। पण तुर्तास तरी एकनाथ शिंदे यांनी परत एकदा स्वतःकडेच पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे आणि ते स्वतः झालेले आहेत। पण इंटरेस्टिंग अरेंजमेंट काय आहे मुंबई उपनगरची सागर, की मुंबई उपनगरमध्ये आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना सहपालकमंत्री केले। हे आता पहिल्यांदाच होते की सहपालकमंत्री पदाची आहे परंपरा आपल्याकडे?
वास्तविकतेत सहपालकमंत्रीपद हे फार कधी असं यापूर्वी दिसत नाही, पण राजकीय तजवीज हा जो भाग म्हटला जातो त्याचाच हा भाग दिसून येतोय. कारण की उपनगरमध्ये यापूर्वी म्हणजे महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी दिली होती. पण आत्ताच्या गव्हर्नमेंटमध्ये आशिष शेलार यांचं कमबॅक झालेलं आहे. त्यामुळे अर्थात आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. अशा वेळेस शहरामध्ये म्हणजे आगामी काळामध्ये दोन हेवीवेट मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्याचा डिवाइड करण्याचा भाग हा दिसून येतो. बर. त्याच्यामुळेच मंगलप्रभात लोढा यांना शहर सहपालकमंत्री केलेलं आहे आणि आशिष शेलार यांना उपनगर पालकमंत्री केलेलं दिसून येतं. बर. त्याचवेळी सगळ्यात महत्वाची दोन गोष्टी ह्याच्यातल्या पूर्ण अनालिसिस बघायला हवेत त्या म्हणजे रायगडचं, जिथे रायगडसाठी सगळ्याधिक एकनाथ शिंदेकडनं खूप इच्छुक होते, पण तटकरे यांनी स्वतःची लॉबिंग लावण्यामध्ये आणि पुन्हा एकदा ते पालकमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये यश मिळवले. अभय देशपांडे आहेत सागर आत्ता आपल्यासोबत, राजकीय विश्लेषक. अभय सरांकडे जाऊया. अभय सर, लिस्ट पूर्ण आलेली आहे. या लिस्टमध्ये काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. काही जिल्ह्यांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं, त्या जिल्ह्यांची नावं घोषित झालेली आहेत. आश्चर्यकारक कोणते वाटतात पालकमंत्रीपद तुम्हाला? नाही, मला वाटतं या पालकमंत्री संदर्भात जे काही वाद होते त्या जिल्ह्यासंदर्भात काय निर्णय होत आहेत त्याच्याबद्दल निश्चितपणे कुतूहल होतं. त्यातला ज्याचा उल्लेख आता तुम्ही केलात तो रायगड जिल्हा होता. त्याच्याबरोबरच संभाजीनगरचं, औरंगाबादचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार त्याच्या संदर्भातही वाद होते. तिसरा महत्वाचा विषय होता तो नाशिकचा. नाशिकला आता कुंभमेळा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते तिथलं पालकमंत्रीपद कोणाकडे असणार हाही भाग होता. बीड चर्चेत होता की आता या धनंजय मुंडे एकदम या सगळ्या प्रकरणामध्ये फायरिंग रेंजमध्ये असताना त्यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवलं जाणार नाही हे तर स्पष्ट दिसत होतं. मग कोण होणार पालकमंत्री? अजित पवार यांच्याकडे दिलेलं दिसतंय आता ते पालकमंत्रीपद. म्हणजे अजित पवार यांच्याकडे पुण्याबरोबरच बीडची जबाबदारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी. सर, मला थोडंसं थांबवावं लागतंय तुम्हाला, कारण गुलाबराव पाटील आता आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याकडे जळगावच्या पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आलेली आहे. पाटील सर, स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन तुमचं नव्या जबाबदारीसाठी. धन्यवाद, आभारी आहे. तुम्ही तर भाषणात घोषितच केलं होतं ना की मी पालकमंत्री असणार आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला अंदाज होता म्हणायचा. नाही, आमच्याकडे काय होतं, जिल्ह्यामध्ये मी असेल, गिरीश भाऊ असतील किंवा सावकार असतील किंवा मागच्या काळात आमचे मित्र अनिल दादा मंत्री होते, आमच्यामध्ये कधीच जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामामध्ये किंवा पालकमंत्री पद कोणाकडे याचा वाद कधीच झाला नाही. आम्ही सगळं जे आमदार असतील, खासदार असतील किंवा सगळे मंत्री महोदय असतील यांच्याबरोबर बसूनच जिल्ह्याचं काम करत राहिलो. त्यामुळे गिरीश भाऊ पालकमंत्री झाले असते तरी आम्हाला काही फरक पडला नसता किंवा सावकारेजी झाले असते काहीच फरक पडला नसता किंवा मी गुलाबराव झाला त्यामुळे त्यांना काही फरक पडेल असं काही नाही. कारण की आम्ही भावबंदकी ज्याप्रमाणे काम करते त्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये काम करत असतो आणि त्याची ही फलश्रुती आहे की मी 5 वर्ष कंटिन्यू पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा मला ही संधी मिळाली. याचा अर्थ हाच आहे की जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्या नेत्यांचं असलेलं सहकार्य, सगळ्या आमदारांचं सहकार्य, भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी आता आम्हाला जोडलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सहकार्य, कार्यकर्त्यांचं सहकार्य, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला पुन्हा ही संधी मिळाली आहे. आणि निश्चितपणाने मागच्या 5 वर्षात जे कामं केली त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आता आहे ती करण्याचा प्रयत्न करेल. आणि आदरणीय गिरीश भाऊ हे आमचे ज्येष्ठ आहेत, 7 वेळेस आमदार झालेले आहेत आणि मंत्री सुद्धा नेहमी झालेले आहेत. सावकारीजी सुद्धा आमचे जुने मित्र आहेत, त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊ. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आहेत किंवा आता आमच्याकडे किशोरप्पा जुने आमदार आहेत, चंद्रकांत पाटील आहेत किंवा सगळेच आमदार हे जुन्या ह्याच्यामध्ये आहे, तर त्यांचं सुद्धा सहकार्य मिळेल, चंदू अण्णांचं सहकार्य मिळेल किंवा मंगेश दादा असतील, सगळेच भाजप शिवसेनेचे जेवढे आमदार आहेत त्यांच्या सहकार्याने जिल्ह्याचा गाडा आम्ही ओढण्याचा प्रयत्न करू. पण तुमचा जिल्हा हेवीवेट जिल्हा आहे, म्हणजे सगळे दिग्गज सगळ्या पक्षांमधले तिथे आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी आव्हान चांगलंच असणार आहे. नाही, आमच्याकडे आव्हान नाही, कारण की आम्ही सगळे मिळून आव्हान वाटून घेतो. त्यामुळे आमचे 11चे 11 आमदार आमचे निवडून आले. कोणी दुसरा नाहीये, उभाटा नाही, फाबाटा नाही, टुबाटा नाही, कोणीच नाहीये, हम है सब. पण तुम्ही जे काय गिरीश महाजनांचं नाव घेताय सातत्यानं, तुम्ही त्यांना पाठवलंय तिकडे नाशिकला, राष्ट्रवादी नाही का नाराज व्हायची आता? नाशिक का घर नाशिक ही होत आहे ना, शेवटी त्यांना तिथे काय परत सांगा. त्यांचं आवडणारा जिल्हा तोच आहे, कारण की मागच्या काळामध्ये कुंभमेळ्यामध्ये त्यांनी तिथे चांगलं काम केलं आहे. त्यामुळे त्यांना कदाचित ही जबाबदारी मिळाली असेल. आणि दादा भुसे जरी तिथे असले तरी असं काही नाही आहे. शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आणि अजितदादांनी घेतलेला हा निर्णय, उद्या जरी मला पालकमंत्री मिळाला नसतं तर मी
प्रतिक्रिया सुद्धा नाराजीची दिली नसती, कारण की शेवटी माणसं एवढी आहे आणि जिल्हे कमी आहे. शेवटी नेत्याला काही गोष्टींची अडचण असते तर आपण ते समजून घ्यायची असते. त्यामुळे आमच्यामध्ये असं काही नाहीये की त्यांना नाशिक पाठवलं आम्ही नाही, त्यांनी मला नाशिक पाठवा, मी तयार आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. अडचण जिल्हे कमी आहेत आणि इच्छुक जास्त आहेत, त्यामुळे अडचणी जास्त आहेत. मी प्रश्न विचारला होता राष्ट्रवादी काँग्रेस बाबतचा, पण तुम्ही नाव घेतलं शिवसेनेच्या नेत्यांचं, त्यामुळे अडचण आम्ही समजू शकतो. एनिवेज, गुलाबराव पाटील सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात, तुमची प्रतिक्रिया Thank you, व्यक्त ताई. केलीत आणि पुन्हा एकदा धन्यवाद, खूप ताई. खूप अभिनंदन. थँक्यू ताई, थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, गुलाबराव पाटलांचं म्हणणं आपण ऐकलं, त्यामुळे अंदाज हा येतोच आहे की जरी यादी जाहीर झालेली असली तरी थोड्याफार कुरबुरी तर येणारच आहेत. नाही, निश्चितपणे जेव्हा 3 पक्ष सरकारमध्ये असतात तेव्हा स्वाभाविकपणे त्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व असावं या दृष्टिकोनातून काय प्रयत्न होतात आणि डीडीसीचा पालकमंत्र्यांचा जो महत्वाचा त्यामध्ये रोल असतो स्थानिकच्या कामामध्ये, त्यामुळे पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याचं आपल्याकडे असावं यासाठी सगळ्या नेत्यांचे प्रयत्न असतात. म्हणजे विशेषतः आता संभाजीनगरच्या बाबतीत भाजपाचा खूप आग्रही भूमिका होती, परंतु तिथे ते पद त्यांना शिवसेनेसाठी द्यावं लागलं. किंवा आपण बघितलं असं की मुंबई उपनगरमध्ये भाजपामध्येच क्लेमंट होते खूप, त्याच्यामुळे सहपालकमंत्री पद असं एक नवीन संकल्पना करून त्यांनी आता ते गडचिरोलीच्या बाबतीतही मुख्यमंत्र्यांनी स्वतः ती गडचिरोलीची जबाबदारी घेतलेली असतानाही तिथे परत सहपालकमंत्री पद देण्यात आले. कोल्हापूरमध्ये त्यांनी तसंच केलेलं आहे. तर काही ठिकाणी मला वाटतं की तिथला समन्वय राहावा पक्षांमध्ये म्हणून ही काहीतरी तडजोडीची भूमिका त्या जिल्ह्यांच्या संदर्भात घेतलेली दिसते. आणि बीडचा ज्याचा मागाशी मी उल्लेख केला की बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेही होत्या, म्हणजे त्यांच्याकडे आता शेजारच्या जालन्याची जबाबदारी दिलंय, जालन्याची जबाबदारी दिली आहे, परंतु बीडचं पालकमंत्रीपद स्वतः अजित पवार यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे सुरेश धस यांची त्याने मागणी होती की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, कारण इथलं वातावरण अतिशय बिघडलेलं आहे आणि बाहेरच्या जबाबदार नेत्यांनी आता हे लक्ष घातलं पाहिजे अशी भूमिका होती. आणि मला वाटतं की अजित पवार यांनी ते स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला त्याच्यात निमित्तानं एक मेसेजही देण्याचा प्रयत्न होता, जो मेसेज दिला गेलेला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि एकूणच महायुती सरकारकडून असं म्हणायला हरकत नाही. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या अनालिसिस बद्दल. सागरकडे पुन्हा एकदा जाते. सागर, लिस्ट तर जाहीर झालेली आहे, आतापर्यंत तुमच्याकडे माहिती पोहोचली असेल, कुणी नाराज आहे का? 2 गोष्टी आहेत. एकतर म्हणजे भरत गोगावले यांना एकतर मंत्रिपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अखेर संधी जरी मिळाली तरी पालकमंत्रीपद मात्र पदरात नाही या, त्यामुळे निगेटिव्ह रिएक्शन त्यांच्याकडनं येताना समोर दिसून येते. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगलप्रभात लोढा यांना अपेक्षा होती की मुंबई शहर त्यांच्याकडे मिळेल, पण तेही एकनाथ शिंदेसारख्या थेट डीसीएम यांनी स्वतःच्या काळात घेतलंय. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी एक नाराजीचा सूर असेल. अर्थात बहुमत इतकं आहे, फडणवीसांचं या पूर्ण सरकारवर इतकं मोठं कंट्रोल आहे की उघड पद्धतीने कोण भाष्य करणार नाही, पण नाराजीचा सूर कुठे ना कुठेतरी या यादीमध्ये दिसून येतोय. पण दुसरीकडे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे जे नेतृत्व करणार आहेत भविष्यामध्ये किंवा ज्या पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये तिथे आपल्या सरकार असताना अधिक पक्ष भक्कम करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून हे पालकमंत्री पदाची यादी जवळपास दिसून येते. काही वाद होणार आहेत हे निश्चित आहेत. अनेक ठिकाणी तडे मोठमोठे खटकेही उमटताना दिसतील भविष्यामध्ये, पण तुर्तास तरी अखेर पालकमंत्रीपद 2 महिने का होईना नंतरनं समोर आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दावोसला जात आहेत, तत्पूर्वी त्यांनी अखेर यादी जाहीर केलेली आहे. कारण वारंवार विचारणा होत होती की बहुमताचं सरकार आहे, भक्कम सरकार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, मग पालकमंत्रीपद घोषित व्हायला इतका वेळ का होतोय? त्यामुळे जसं तुम्ही सांगितलं, दावोसच्या दौऱ्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी ही यादी जाहीर होईल याची तजवीज केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलेलं आहे. अर्थात त्याच्यासाठी एक सहपालकमंत्री सुद्धा आहेत, आशिष जयस्वाल यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक वैशिष्ट्य आहेत याची. बीडचं पालकमंत्रीपद आहे, रायगडचं पालकमंत्रीपद आहे, सहपालकमंत्रीपद हे एक नवं पद आपल्याला दिसतंय. अशी अनेक या संपूर्ण यादीची वैशिष्ट्य आहेत. सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर महाराष्ट्राचं बराच काळ रखडलेलं पालकमंत्रीपद कधी घोषित होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे आणि पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्र शासनाकडनं. या यादीच्या आणखीन वैशिष्ट्यांबद्दल आपण बोलणारच आहोत, पण पुढच्या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी.